इब्री लोकांपत्र अध्याय 12 वचन 15 आणि 16 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या. हालेलुया, 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 हालेलुया. इब्री मंडळीला पत्र लिहिणारा देवाचा दास आपल्याला ह्या अध्यायामध्ये, या वचनामध्ये बोध तथा तो इशारा देत आहे, बोध देत आहे, काहीतरी समज देत आहे, तो काहीतरी तो शिकवत आहे. असं काहीतरी जे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे, जे त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे अनुभवायला शिकायला मिळालं, त्या संबंधात त्यांनी इकडे भाष्य केलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे वाचतो, जेव्हा आपल्याला बोध केला जातो, किंवा एखाद्या संबंधीचा इशारा दिला जातो, तेव्हा त्याच्या मागे ही भूमिका स्पष्ट असते की आपण त्या संबंधी सतर्क, सावध आणि जागृत असावं. आपण त्या संबंधी जर सतर्क असू, सावध असू, जागृत असू, तर आपण ज्या संबंधीचे बोध केलेले आहेत त्याविषयीच्या नुकसानीला आपण सामोरी जाणार नाही. इकडे बायबल सतत विश्वासणाऱ्याला सावध राहायला सांगतं. बायबल सतत एका विश्वासणाऱ्याला जागृत राहायला सांगतं. कारण विश्वासाच्या प्रवासामध्ये तुम्ही जर जागृत असाल, तुम्ही जर सावध असाल, तरच तुम्ही तुमच्या विश्वासाचा प्रवास पूर्ण करू शकता. परंतु जर तुम्ही जागृत नाही आहे, सावध नाही आहे, तर तुम्ही तुमच्या विश्वासाचा प्रवास हव्या त्या वेळामध्ये पूर्ण करू शकणार नाही. तुम्हाला फुकटच्या युद्धांना सामोरी जावं लागेल, आणि ती फुकटची युद्ध टाळण्यासाठीच तुम्हाला नेहमी सतर्क आणि सावध असावं लागतं. आणि त्या संबंधीच मंडळीला, म्हणजेच विश्वासणाऱ्यांना जेव्हा पत्र लिहिण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की देवाच्या गौरवाला कोणी उणा पडता कामा नये. देव गौरवाचा परमेश्वर आहे, तो आनंदाचा परमेश्वर आहे, तो अनुभवांचा परमेश्वर आहे. आणि त्याच्याकडून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आनंद येत असतात, अनुभव येत असतात. परमेश्वराच्या द्वारे तो स्वर्गाचे गौरव पाहत असतो. आणि हे सगळं होत असताना कुठलाच विश्वासणारा माणूस ह्या गोष्टींपासून उणा पडता कामा नये, कमी पडता कामा नये. तर प्रत्येक अनुभव जो देवाने त्याला देऊ केलेला आहे, तो प्रत्येक आनंद जो देव त्याला देऊ करतोय, त्या प्रत्येक आनंदाला आणि अनुभवाला प्रत्येक विश्वासणाऱ्याने सामोरीच जावं, ही देवाची तीव्र इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. बघा केवढं मोठी गोष्ट आहे ही देवाची तीव्र इच्छा आहे की तू माझ्या गौरवाला सामोरी जा. ही देवाची तीव्र इच्छा आहे की माझ्याकडचा जो आनंद आहे तो तुझ्या हृदयात असावा, तुझ्या लोकांमध्ये असावा, तुझ्या घरामध्ये असावा. ही देवाकडची इच्छा आहे. मग ह्या आपण जगत असताना, ह्या विश्वासाच्या प्रवासात असताना सगळं काही आलबेल राहणार नाही. तर तुमचा आणि माझा अवघ्या मनुष्य जातीचा वैरी सैतान आपल्याला या प्रवासातून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नात आहे. आणि म्हणून त्याच्या त्या कुठल्याच षडयंत्रांना, त्याच्या त्या कुठल्याच योजनेला आपण बळी पडता कामा नये. आणि विश्वासाचा प्रवास सोडून आपण जिवंत देवाच्या गौरवाला उणे पडता कामा नये. म्हणून परमेश्वराचा दास आपल्या पत्रामध्ये स्पष्ट सांगत आहे की तुम्ही पुष्कळ जण बिघडून जातील, कडूपणाचे मूळ अंकुरित होईल, उपद्रव देणारे होतील, कोणी जारकर्मी होतील आणि कोणी ऐहिक बुद्धीचे होतील, पापामध्ये गुंतून जातील. सैतान पापामध्ये गुंतवेल आहे विश्वासाच्या प्रवासात, परंतु सैतान पापामध्ये गुंतवेल. सैतान कोणत्या ना कोणत्या तरी त्या षडयंत्रामध्ये अडकवेल, यासाठी त्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु तुम्ही विश्वासणारी लोक, तुम्ही अडकता कामा नये, तुम्ही ऐहिक बुद्धीचे होता कामा नये, तुम्ही जारकर्मी होता कामा नये. तुम्ही पापाच्या कोणत्याच शृंखलेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुमचा सहभाग असता कामा नये. ना तुमच्या शरीराने, ना तुमच्या बुद्धीने, ना तुमच्या विचारांनी तुम्ही पापाच्या कोणत्याच प्रकारात, प्रत्यक्ष असोत नाही तर अप्रत्यक्ष असोत, आपण सहभागी असता कामा नये. आणि म्हणून काही उल्लेख हे पत्र लिहिणाऱ्याने लिहून ठेवलेला आहे. ते काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एका गोष्टीवरती आपण भर देणार आहोत.
त्याच्यामध्ये एसाव नावाच्या माणसाचा उल्लेख केला गेलेला आहे. या एसाव नावाच्या माणसाविषयी सांगितलेलं आहे की हा एक बुद्धीचा झाला आणि एका वेळच्या जेवणासाठी त्याने आपलं ज्येष्ठपण विकलं, एका वेळच्या जेवणासाठी. आणि पुढे जाऊन बायबल असं म्हणतं की त्यानंतर त्याने वारसाने आशीर्वाद मिळवायची इच्छा करीत असताही त्याचा नकार झाला. त्याने रडून अश्रू ढाळून प्रयत्न केला तरी त्याला पश्चातापाची संधी मिळाली नाही. विचार करा, ह्या वचनातून अगदी स्पष्ट कळतं की एका माणसाला पश्चाताप करण्याची संधी देवाकडून येते, ही स्वर्गातून येते. हे असं सहज नाही आहे. तुम्ही याला सहज घेत असाल, पश्चातापाला सहज घेत असाल की रोजच आम्ही प्रार्थनेला येतो आणि रोजच आम्ही पश्चाताप करतो, याला तुम्ही सहज घेत असाल. पण ध्यानात घ्या, ही वेळ कोणा माणसाकडून तुमच्या जीवनात नाही आली, तर स्वर्गाच्या राज्यातून परमेश्वराने ती तुमच्यासाठी ठरवलेली आहे. स्पष्टपणे सांगितलं, त्यांनी एका वेळच्या जेवणासाठी आपलं ज्येष्ठपण विकलं आणि त्याच्यानंतर ते ज्येष्ठपण त्याला परत मिळावं अशी त्यांनी किती जरी इच्छा केली तरी त्याचा नकार झाला. आणि अश्रू ढाळून ढाळून त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याला पश्चातापाची संधी मिळाली नाही. एवढ्या मोठं त्याने आपल्या जीवनामध्ये नुकसान ओढून काढलं. कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी? बायबल म्हणतं एका वेळच्या जेवणासाठी. याचा तुम्हाला इतिहास, या एसावचा इतिहास तुम्हाला समजून घेता आला पाहिजे, तर तुम्हाला समजणार की आपल्याला काय करायचं आहे. अब्राहम जो विश्वासाचा बाप म्हणून संबोधला गेला, अब्राहमाशी देवाने करार केला होता. त्याला मूलबाळ नव्हतं. देवाने त्याला सांगितलं होतं की तुझी संतती मी आकाशातील तारणगणांइतकी आणि समुद्राच्या वाळूतील कणांइतकी करेन. त्याने देवावर विश्वास ठेवला आणि मग बराच काळ लोटला आणि बऱ्याच काळानंतर त्याला मूल झालं. त्याचं नाव होतं इसाहाक त्याचं नाव होतं. आणि मग 12 वर्ष तो त्याच्या अंगा खांद्यावर खेळला. 12 वर्ष म्हणजे एवढ्या काळानंतर त्याला मूल झालं. 12 वर्ष तो त्याच्याबरोबर राहिला. देवाने परीक्षा त्याची विश्वासाची पारख करण्यासाठी परमेश्वराने त्याला सांगितलं की याचा मला हे बळी दे, ह्या मुलाचा बळी दे. एखादा माणूस असता तर तो त्यांनी नाकारलं असतं. त्यांनी म्हटलं असतं असं कसं म्हणतोस तू, एकतर मला एवढ्या वर्षानंतर झालं, एवढा मी विश्वास तग धरला आणि मग मला मूल झालं आणि मग 12 वर्ष तो माझ्या अंगा खांद्यावरती खेळला, वाढला, मी त्याचे लाड पुरवले, हौस पुरवली आणि आता तू असं कसं म्हणतोस. आणि मग त्याचं काय, जे तू म्हणाला होतास की तुझी संतती आकाशातील तारणगणांइतकी करीन आणि समुद्राच्या वाळूतील कणांइतकी करीन, त्याचं काय. हा मेला तर मग त्याचं काय. हाच मुलगा होण्यासाठी केवढी वर्षे गेली मला. त्यांनी काय वार्तालाप नाही केला. परमेश्वर बोललाय ना, त्यांनी स्वतःला तयार केलं आणि मग मुलाला घेऊन तो त्या डोंगरावरती त्याचा बळी देणारच होता, सुरा उगारणार. तेवढ्यात देवाने वरून आवाज दिला की सुरा उगारू नको, तू आपल्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. तिथून त्याच्या त्या विश्वासाची प्रशंसा होऊ लागली. आणि मग ह्या इसाहाकाचं सुद्धा लग्न झालं. आणि मग इसाहाकाला लग्न झालं, त्याला 2 मुलं झाली. त्याच्यातला पहिला मोठा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे एसाव, त्याच्याविषयी आपण वाचतोय, शिकतोय. आणि त्याच्यानंतर दुसरा मुलगा जो आहे जो लहान, त्याचं नाव आहे याकोब. आणि मग होतं असं की हा एसाव जो असतो हा शिकारी करणारा असतो, चांगला पारधी माणूस असतो. तो शिकार करण्याविषयी त्याला चांगलं नॉलेज असतं, नाविन्यपूर्ण असा तो माणूस असतो. आणि याकोब जो असतो, जो लहान मुलगा इसाहाकाचा, तो घरामध्येच असतो, जास्त बाहेर जात नाही. जास्त त्याचं बाहेरच्या दुनियेशी त्याचा फारसा काही संबंध नसतो. आणि एसाव जो असतो तो रानामध्ये जातो, शिकारी करतो आणि मग शिकारी करून तो आपल्या वडिलाला खाऊ घालतो. तर एसावाचं आणि बापाचं चांगलं जमतं आणि याकोबाचं आणि आईचं यांचं चांगलं जमतं. आणि मग होतं असं, एक दिवस एसाव बरंच काही प्रयत्न करतो, काही सापडत नाही त्याला, शिकार काही मिळत नाही त्याला, बरंच थकतो तो. आणि मग भुकेने कासावीस होऊन व्याकुळ झालेला असा तो घरी येतो. आणि घरी आल्या आल्या बघतो तर काय, याकोब काहीतरी वरण शिजवतोय, चांगला सुगंध सुटलेला आहे, चांगला वास येतोय आणि ह्याच्या पोटामध्ये कावळे आहेत. आणि मग ह्याने बघितलं की इकडे चांगलं वरण शिजतंय, चांगला शिकार नाही तर नाही, वरण भात खाऊन तेवढा पुरतं करू. कारण जेव्हा जास्त जोराची भूक लागते तेव्हा न आवडणारे पदार्थ सुद्धा आवडायला लागतात, ही वास्तविकता आहे. तसं त्याचं पण झालं असेल. आता त्याला नॉनव्हेज खायची सवय असेल, आपल्याला नाही माहिती, पण तो शिकारी करायचं म्हणजे तेच असणार. पण आता भूक लागली आहे म्हणून वरण भातावरतीच निपटवायचं असं त्याची तीव्र इच्छा झाली. त्याने भावाला सांगितलं, लहान भावाला, मला ह्याच्यातलं दे म्हणून, थोडंसं दे म्हणून. तो होता चालाक, याकोब होता चालाक, चतुर. तो म्हणाला ठीक आहे देतो मी तुला, पण त्याच्या अगोदर तुझ्याकडे जो मोठेपणाचा अधिकार आहे, ज्येष्ठत्वपणाचा अधिकार आहे, तो अधिकार तू पहिला मला दे. तर तो म्हणतो ठीक आहे घेऊन टाक. तसं पण काय, भुकेने जर मी मेलो तर ह्या मोठ्यापणाच्या अधिकाराचा मला काय फायदा.
म्हणून मला काही लेणं देणं नाही, हा घेऊन टाक तू. हा बोलला घेऊन टाक. तरी तो याकोब म्हणतोय की नाही, पहिली तू शपथ घा की मी माझा ज्येष्ठत्वाचा अधिकार मी तुला देऊन टाकलेला आहे म्हणून. आणि मग तो भुकेने व्याकुळ झालेला आणि भुकेसाठी आसुरलेला, जेवणासाठी आसुरलेला, मागचा पुढचा काही विचार नाही, त्यांनी शपथ वाहिली आणि म्हणाला माझा सगळा अधिकार, माझा सगळा ज्येष्ठत्वाचा अधिकार मी तुला देऊन टाकला. आणि मग तो त्याच्यातलं जेवण त्याला खातो, तो खाऊन तृप्त होतो एसाव. आणि मग गडबड होते कुठे, केवढी मोठी गडबड तुम्हाला मी सांगतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मोशेला जेव्हा परमेश्वराने झुडपामध्ये दर्शन दिलं आणि मोशेने परमेश्वराला विचारलं तुझ्याविषयी ओळख मी लोकांना काय सांगू, कोण आहेस तू. तेव्हा परमेश्वर म्हणतो लोकांना तू सांग की मी अब्राहमाचा देव, मी इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव. तुम्हाला माहिती आहे या याकोबाच्या देवाचं नाव, याकोबाच्या नावाऐवजी एसावाचं नाव तिकडे होतं. परंतु एसावाने काय केलं, ज्येष्ठत्वपणाचा अधिकार विकून टाकला. तुम्ही जर मत्तेचं शुभवर्तमान वाचाल त्याच्यामध्ये येशूची वंशावळी आहे. त्या वंशावळी वाचताना सुद्धा त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे, अब्राहमाला इसहाक झाला, इसहाकाला याकोब आणि त्याची भावंड झाली. खरं म्हणजे तिकडे नाव कोणाचं असतं, एसावाचं. पण काय गडबड झाली, एका वेळेच्या जेवणासाठी त्याने आपलं पूर्ण सगळा डायग्रामच चेंज करून टाकला. हो असं होतं जेव्हा देव तुमच्याविषयी किती मोठं प्लान आखलेला असतो, तुमच्या आशीर्वादांसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या घराण्यासाठी देवाकडे एकदम रगड मोठा प्लान असतो, एकदम सुशोभित असा प्लान ज्याच्यामध्ये काही शंका नाही आहे, कोणत्याच पद्धतीची कमतरता नाही आहे. परंतु आपण कधी कधी ह्या एसावासारखे ऐहिक बुद्धीचे झाल्यामुळे तो प्लान आपल्या जीवनात काम करत नाही. एसावाचं नाव कुठे असतं, येशूच्या वंशावळीत. एसावाचं नाव परमेश्वराने त्या झुडपामधून घेतलं असतं मोशेला सांगताना की सांग लोकांना मी अब्राहमाचा परमेश्वर, मी इसाकाचा परमेश्वर, मी एसावाचा परमेश्वर सांगितलं असतं. पण नाही सांगितलं का, कारण त्यांनी ज्येष्ठत्व पण विकून टाकलं. एका वेळेच्या जेवणासाठी त्याने पुरा डायग्राम चेंज केला. आणि मग तो डायग्राम चेंज झाल्यावरती परत मला तो अधिकार मिळावा, परत मी ज्येष्ठ असं लोकांसमोर यावं म्हणून त्यांनी रडून रडून पश्चाताप केला, त्यांनी रडून रडून प्रयत्न केला, पण ती संधी काही त्याला प्राप्त झाली नाही. तेव्हा कधी कधी असं होतं, आपण जेव्हा पश्चाताप करतो देव पश्चाताप स्वीकारतो, हे खरं आहे, तो क्षमा करणारा परमेश्वर हेही खरं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की परमेश्वर क्षमा करतो म्हणजे परमेश्वर पाप करायचं लायसन देतो. परमेश्वर जर क्षमा करतो तर परमेश्वर आपल्याला पाप करण्याची परवानगी देतो. आज पाप करायचं, उद्या क्षमा मागायची, परवा पाप करायचं, चौथ्या दिवशी क्षमा मागायची, हे त्याचं काम नाही आहे. तो क्षमा करणारा परमेश्वर आहे हे खरं आहे. परंतु ह्या वचनात जेव्हा तुम्ही वाचता की त्याला पश्चातापाची संधी मिळालीच नाही, कारण कधी कधी माणसं आपल्या जीवनामध्ये पापामध्ये कधी एवढे पुढे जातात की मागे वळायचा काहीच चान्स नसतो. एवढे चुकांमध्ये एवढे पुढे जातात, पापामध्ये एवढा आनंद करत असतात की मागे फिरायचा काही चान्स नसतो. आणि म्हणून तुम्ही विश्वासणारी लोक कधी स्वतःला पापांमध्ये गुंतवून घेऊ नका, पापामध्ये आनंद करू नका, चुकांमध्ये कधी एवढे पुढे जाऊ नका की मागे याची मुसीबत होईल, जशी त्या इस्रायलची झाली. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे निवड फार महत्त्वाची आहे. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा निवड करायची वेळ येते तेव्हा त्यासाठी तुम्ही अगदी सज्ज पाहिजे, तुम्ही सावध पाहिजे, तुम्ही सतर्क पाहिजे, तरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. निवड करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला फार सज्ज राहावं लागतं. निवड करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला फार सतर्क राहावं लागतं. जर तुमचा निर्णय चुकला, एक विश्वासणारा म्हणून एका फार मोठ्या नुकसानीला आपण सामोरी जातो. तुम्ही बायबल वाचणारे असाल तर तुम्हाला कळेल की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं, मारण्यात आलं आणि मग त्या राजाने लोकांसमोर दोन माणसांना ठेवलं, एक होता येशू आणि दुसरा होता खुनी लुटारू बरब्बा. इस्रायल लोकांना त्यांनी विचारलं सांगा मी तुमच्यासाठी कोणाला सोडू. सगळे इस्रायल लोक ओरडले बरब्बाला सोडा आणि येशूला क्रुसावर खेळून टाका. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची वेळ होती, निवड करण्याची वेळ होती. आणि इस्रायलने त्यावेळेला, इस्रायलच्या लोकांनी त्यावेळेला येशूला क्रुसावर खेळलं आणि खुनी माणूस, लुटारू माणूस आम्हाला द्या, तो बरब्बा आम्हाला द्या, अशी त्यांनी मागणी केली. आणि आज अवस्था अशी आहे, आजपर्यंत इस्रायलमध्ये शांती नाही आहे. शांतीच्या राजाला त्यांनी नाकारलं, शांतीच्या राजाला त्यांनी नापसंती दिली, म्हणून आजपर्यंत इस्रायलमध्ये शांती नाही आहे. बातम्यांमध्ये जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला इस्रायलच्या युद्धाविषयी कधी ना कधी ऐकायला मिळतंच, कधी ना कधी तुम्हाला ते समजतंच. त्यांनी त्यावेळेला ती चूक केली होती. एक वेळेच्या आनंदासाठी, एक वेळेच्या त्यांच्या वर्चस्वासाठी त्यांनी येशूला नाकारलं आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी दुःख उचलून घेतलं. नेहमी ध्यानात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये असता, विश्वासामध्ये चालत असता, विश्वासाच्या प्रवासात असता, सावध राहा, सतर्क राहा.
जेव्हा तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ येईल, सज्ज राहा, पवित्र आत्म्याचा ऐका. कारण तोच एक असा आहे ज्याला फायदा नुकसान सगळं चांगलं कळतं. आपल्यापेक्षा त्याला चांगलं माहिती आहे, म्हणून त्याने आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन करावं. म्हणून त्याच्याशी संबंध कसे बनवून ठेवायचे. जे जगातली लोक असतात, मोठ्या मोठ्या लोकांबरोबर संबंध बनवून ठेवतात, कधी अडचण आली तर उपयोगी पडेल म्हणून. पण मी तुम्हाला एकदम मोठा माणूस सांगतोय, जो कधी ऑन ड्युटी 24 तास आहे, तो कधी तुम्ही हाक मारा, कधी गुडघे टेका, डोळे बंद करा आणि हाक मारा, पवित्र आत्म्या मला मदत कर, तुम्हाला ध्यानात घ्या, स्वर्गाच्या राज्यातून मदत येईल. मग काय संबंध बनवून ठेवावे लागतात आणि हे गरजेचेच आहेत, हे अगत्याचे आहेत. पण आजकाल लोक देवाशी, पवित्र आत्म्याशी संबंध बनवून ठेवत नाहीत. ठेवतात कधी, दुखलं खुपलं की ठेवतात, गरज पडली की ठेवतात, काम व्हायचंय म्हणून ठेवतात. हे चालणार नाही. तुम्हाला नेहमी परमेश्वरासोबत आपला संबंध बनवून ठेवायचा असतो. देवाच्या राज्यामध्ये वावरत असताना तुम्हाला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. एका वेळच्या जेवणासाठी एसावाने आपलं ज्येष्ठपण विकलं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एका वेळेच्या आनंदासाठी, एका वेळेच्या तुमच्या इमोशन्ससाठी, भावनांसाठी देवाच्या राज्याला नाकारू नका, देवाच्या गोष्टींना नाकारू नका. जगासमोर जेव्हा परमेश्वर आणि जग निवडायची वेळ येईल, तेव्हा जगाच्या भीतीने जगाची निवड करू नका. काही झालं तरी चालेल, पण परमेश्वर, येशूच माझा परमेश्वर, तोच माझा देव आहे, ही निवड करा. पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही, कारण त्याने आपल्या जीवनामध्ये पूर्ण जबाबदारीने त्याने तो निर्णय घेतला होता आणि तो आपल्या जीवनामध्ये पाप करून बसला. पापामध्ये स्वतःला कधी एवढं गुंतवून घेऊ नका, कधी स्वतःला एवढा आतमध्ये टाकून देऊ नका की तुम्हाला खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, प्रकाश काय अंधार काय, ह्याच्यातला फरक समजणं बंद होऊन जाईल. एका वेळेच्या मुवमेंटसाठी. एकदा असं होतं, येशू ख्रिस्ताकडे एक माणूस येतो आणि म्हणतो, मला तुमच्या मागे यायचं आहे, मी तुमचं अनुकरण करणार, मला पण तुमचा शिष्य व्हायचं आहे, तुम्ही जिथे जाल तिथे मी पण येईन, पण त्याच्या अगोदर मला माझ्या घरच्यांची भेट घेऊ दे, आईला भेटू दे, बाबाला भेटू दे, आत्याला भेटू दे, मावशीला भेटू दे, आणि मग चांगलं जेवण करतो, शेवटचं जेवण आहे कारण तुमच्याबरोबर जायचं आहे, मग नंतरला हाय टाटा बाय करणार, हॅप्पी सेंड ऑफ करणार आणि निघणार. येशू म्हटला, नांगराला हात घालून जो कोणी मागे वळून पाहतो तो माझ्या कार्याला योग्य नाही आहे. जर आज तुम्ही निर्णय घेतला की येशू माझा प्रभू आहे, मग मागे फिरणं नाही आहे. आज तुम्ही निर्णय घेतलाय की मी पाप सोडणार, तर मागे फिरणं नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये वावरता, तेव्हा तुम्हाला पाप करण्याच्या बऱ्याच संधी सैतान आणून ठेवतो आणि त्याच्यामध्ये निवड तुमची असते. तुम्हाला असं वाटतं, एकदा तंबाखू खाल्लं तर काय होत आहे, तुम्हाला असं वाटेल एकदा मी मशिरी लावली तर काय होत आहे, एकदा मी दारू प्यालो तर काय होत आहे, असं तुम्हाला वाटतं. 1 वर्ष मी थांबलो, 1 वर्ष मी पेलं नाही, माझ्या मित्राचीच पार्टी आहे, एकदाच पितो आणि मग काय जाणार आणि मग क्षमा नाही, ते चालणार नाही. येसावानी किती वेळा गडबड केली, एकदाच, जास्त वेळेचा उल्लेख नाही आहे. मग आपण आपल्या जीवनातला आनंद, आपण आपल्या जीवनातल्या जो देवाने दिलेला अनुभव आहे, देवाने दिलेल्या गोष्टी आहेत, त्या एका वेळेच्या गोष्टीसाठी आपण का नाकाराव्या? का तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला पण एसावासारखं व्हायचं आहे? बायबलमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, एसावासारखे ऐहिक बुद्धीचे होऊ नका. त्याने एक गडबड केली आणि वंशावळीमधनं नाव गायब. मग तुम्ही ध्यानात ठेवा, आपण तर अजून काहीच नाही आहे, आपण हळूहळू वाढतोय, देवाच्या राज्यामध्ये शिकतोय. देव आपल्याला आपला हात पकडून जो चालवतोय, चालत असताना एका वेळेच्या गोष्टीसाठी कधी स्वतःला मुकवू नका. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा परमेश्वर आपला पश्चाताप ऐकतो आणि परमेश्वराकडे पश्चाताप करावा. एक वेळ अशी येते, येशू ख्रिस्त म्हणतो यरूशलेमेकडे बघून, यरूशलेमे यरूशलेमे, संदेश त्यांचा घात करणारे आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांकडे धोंडमारा करणारे, जशी कोंबडी आपल्या पंखाखाली पिल्लांना एकवटते, तशी माझी कितीदा इच्छा होती पण तुझी नव्हती, म्हणून इथून पुढे तुझं घर मी तुझ्यावर सोडतो. याचा अर्थ असा आहे की एक लिमिटेशन पण आहे. देव ऐकतो, देव आपला सहन करतो, हेही खरं आहे. आपल्याला देवाचे सगळा स्वभाव माहिती पाहिजे, देवाचे सगळे गुण आपल्याला माहिती पाहिजे, देवाविषयी सर्व माहिती आपल्याला असावीच, पूर्ण माहिती असावी. अपूर्ण माहिती घात करून ठेवेल. अपूर्ण माहिती, बायबल म्हणतो तो दया करणारा परमेश्वर आहे, बायबल म्हणतो तो भस्म करणारा अग्नी पण आहे. बायबल म्हणतं की जो तुझा पाय धोंड्यावर आपटण्या अगोदर तो तुला आपल्या हातावर झेलेल, देवदूतांना आज्ञा करेल. आणि बायबल हे पण म्हणतं की जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे. तुम्हाला देवाचे सगळे स्वभाव माहिती पाहिजे. देव क्षमा करतो, देव दया करतो, हे आहेच, परंतु तुम्हाला संधी देऊन आज पाप करताय, हे वचन खास करून त्या लोकांसाठी आहे जे ह्या विळख्यामध्ये फसलेले आहेत. त्या विळख्यामध्ये की आज पाप करायचं, उद्या क्षमा मागायची,
आणि मग अजून एक आठवडा चांगला गेला, मग परत काहीतरी पाप घडणार, मग परत पुढच्या आठवड्याच्या रविवारची वाट बघायची, मग तेव्हा जाऊन क्षमा मागायची, पाप कबूल करायची. अजून एक आठवडा चांगला जाईल, अजून काय होईल हे तुम्ही स्वतःमध्ये शोधून पहा. आपण या विळख्यात असता का म्हणे, हा विळखा कधी तुटणार नाही, ह्याला तुम्हालाच तोडावं लागेल. तुम्हालाच परमेश्वरासमोर बसून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करून देवाचं ते वाहिलेलं रक्त आपल्या जीवनामध्ये उतरवून स्वतःच्या पापांची क्षमा करून स्वर्गाच्या राज्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. येशूला जे करायचं होतं ते त्यांनी केलं, आणि जेव्हा त्यांनी केलं तेव्हा तो म्हणाला पण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे त्याच्याकडून जी कामगिरी आपल्यासाठी व्हायला पाहिजे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आता बारी आपली आहे, आता बारी तुमची आहे, आता बारी माझी आहे. तर मग हे विश्वासाच्या प्रवासात असताना कधी आपण हटता कामा नये. त्या यरुशलेमच्या लोकांना, इस्रायली लोकांना पापापासून मागे फिरण्यासाठी देवाने बऱ्याच संधी दिली, बरीच संधी. किती संदेश ते पाठवले देवाने, एक नाही दोन नाही, असे कितीतरी संदेश ते देवाने पाठवले. इस्रायल हल्लच नाही, इस्रायलची लोक, यहुदी लोक हल्लीच नाही. उलट पक्षी त्यांनी त्या लोकांना मारलं, काही लोकांना जीव मारलं. तेव्हा बायबल असं म्हणतं की देवाने त्याचा पुत्र पाठवण्याचं ठरवलं. पुत्राचा तरी मान राखतील आणि मागे फिरतील. आणि वास्तविकता ही आहे की त्यांनी पुत्राला पण स्वीकारलं नाही, त्याला मारलं. द्राक्षमळ्याचं दृष्टांत सांगताना येशू ख्रिस्ताने या गोष्टीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी पुत्राला सुद्धा मारलं. तर विचार करा परमेश्वराचा क्रोध किती होईल त्या लोकांवरती. म्हणून आपण जेव्हा जगत असताना आपण पापाच्या विळखात फसता कामा नये. एक वेळचा तुमच्या यूट्यूबच्या आनंदासाठी यूट्यूब खोलत बसलात तर त्याचे किती शॉर्ट्स निघतील, शॉर्ट्स व्हिडिओ चगळत बसाल, चाळत बसाल, एंडच होणार नाही. 2 मिनिटासाठी मोबाईल हातात घेतला होता, 2 तास कधी गेले समजणार नाही. निंदा करणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये बसाल, तुम्हाला वाटेल हे चांगलं बोलतात, इकडची तिकडची माहिती मिळते, ह्या बिल्डिंगमधली त्या बिल्डिंगमधली, अलीकडच्या गल्लीतली पलीकडच्या गल्लीतली चांगली लोक आहेत. ती चांगली नाही, ती निंदा करणारी लोक आहेत. बायबल म्हणतं निंदकांच्या बैठकीत बसू नका. आणि तुम्हाला आनंद वाटत असेल का, तर तुम्हाला घर बसल्या माहिती मिळत आहेत सगळ्या, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं. नाही, ते नाही चालणार. हे आपण देवाची मुलं, हे आपल्या जीवनाला न शोभणार आहे. म्हणून कोणत्याही बाबतीत, कोणत्याही पद्धतीत तुम्ही आपल्या जीवनातल्या परमेश्वराने दिलेल्या आनंदाला एका वेळेच्या चुकीसाठी कधी नाकारू नका. एका वेळेच्या आनंदासाठी, क्षणिक आनंदासाठी, ज्या पापी आनंदासाठी कधी देवाच्या गोष्टींना नाकारू नका. तर स्वतःहून परमेश्वरासमोर या. जिथे तुम्हाला नाही जमत आहे पाप सोडायला, तिकडे देवाला सांगा, प्रार्थना करा, देवाशी संबंध बनवून ठेवा, देवामध्ये सतत राहत राहा, बायबल वाचा, वचनं वाचा, आणि त्या पद्धतीने करत राहा. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा देवाच्या राज्यातून एक वेगळी ताकद तुमच्या जीवनावरती काम करेल, आणि ते पाप एक दिवस तुमच्या जीवनातून बाहेर असेल, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी तुम्हीच काय तर तुमचं घराणं सुद्धा देवाकडून पात्र ठरेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.